कोळेगाव फाटा आणि पापरी गावाजवळ दुचाकी घसरून पडल्याने दोघे जण गंभीर जखमी, सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू। मोहोळ तालुक्यातील कोळेगाव फाटा आणि पापरी गावाजवळ दुचाकी घसरून पडल्याने दोघे जण गंभीर जखमी झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत। पहिल्या घटनेत नंदकुमार सौदागर अवताडे वय वर्ष 45 राहणार पेनूर तालुका मोहोळ हे दिनांक 21 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पेनूर येथील पापरी गावाजवळ दुचाकी घसरून पडले। त्यात त्यांना उजव्या मांडीला जखम आणि सर्वांगास मुकामार लागला आहे। पंढरपूर येथील सरकारी दवाखान्यात उपचार करून मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास मेवणी रतन शिंदे यांनी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले। रुग्ण शुद्धीवर आहे। दुसऱ्या घटनेत दत्तात्रय श्रीरंग जगताप वय वर्ष 46 राहणार सारोळे तालुका मोहोळ हे दिनांक 21 जानेवारी रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास मोहोळहून सोलापूरकडे जाताना कोळेगाव फाट्याजवळ दुचाकी घसरून पडले। यात त्यांना उजव्या डोळ्याजवळ आणि नाकाला जखम झाल्याने 1033 अँब्युलन्सने डॉक्टर आकाश वाघ यांनी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले। रुग्ण शुद्धीवर असून दोन्ही घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।